नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप, खूप, खूप स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होता तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन? सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते, खूप साऱ्या मित्रांचे मेसेज होते, की सर सोमवारी मार्केटमध्ये असं होणार, असं होणार, असं होणार. काय होणार? एवढा मोठा गॅप अप होणार, एवढा मोठा गॅप अप होणार, खूप मोठा गॅप अप होणार. काय झालं? 70-75 पॉईंटचा जो रेग्युलर गॅप अप किंवा गॅप डाऊन जेव्हा मार्केट होतं तेव्हा 60-70 पॉईंट 75 पॉईंट इतकं मार्केट इझिली गॅप अप होऊ शकतं कुठल्याही एखाद्या पॉझिटिव्ह न्यूजवर. काही काहींनी तर कहर केला होता की निफ्टी 500-550 पॉईंट गॅप अप होणार आहे, इतकी पॉवरफुल मोठी गॅप अप होण्याची शक्यता आहे. तर लक्षात ठेवा की कुठलीही न्यूज आल्यानंतर आणि इंडियन मार्केट जेव्हा क्लोज असतं त्या न्यूजचा ग्लोबली काय इम्पॅक्ट पडलाय, एक्झॅक्टली तोच इम्पॅक्ट आपल्या मार्केटवर पडणार की नाही हे कुणीही सांगू शकत नाही आहे. ओके, आता बघा, खूप मेसेज होते, खूप कमेंट्स होत्या की 250-300 पॉईंट इझिली गॅप अप होणार. त्याच्यामुळे मी टेलिग्रामवरती अपडेट केला होता की मार्केटला गॅप अप व्हायचं, गॅप डाऊन व्हायचं ते होऊ द्या. मार्केट सोमवारी जर खूप मोठा गॅप अप झाला तर त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन बघण्याचा विषय आहे. परंतु तिकडे हे देखील अपडेट केला होता की ओव्हरऑल जर बघितलं तर खूप मोठे गॅप अपची अपेक्षा ठेवू नका. आता मार्केट बघा, ओव्हरऑल जर बघितलं तर 100 पॉईंट प्लस आहे फक्त. म्हणजे इतकं, म्हणजे काय बोलतात, इतके न्यूजचा हाईप केली 2 दिवसाच्या सुट्टीमध्ये सगळ्यांनी, आणि बघितलं ओव्हरऑल तर फक्त 100 पॉईंट पण निफ्टी बुलिश नाही आज. म्हणजे न्यूजला किती इम्पॉर्टंट द्यायचं आहे हे तुम्ही ठरवायचे. मी वारंवार एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतो की मार्केट जेव्हा आपल्याला डोळ्यासमोर दिसेल त्यावरतीच विश्वास ठेवायचा आहे. गॅप अप, गॅप डाऊन ह्या सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे ना, ह्या खूप हाय रिस्की कन्सेप्ट आहेत. त्याच्यामुळे BTST, STBT ऑलवेज हे रिस्कमध्ये जातं, ऑलवेज हे गॅमलिंगमध्ये कन्सिडर होतं. जर तुम्ही तुमच्या ज्या पोझिशन आहे त्या हेजिंग नसेल किंवा तुमच्या पोझिशन एकदम रिस्क मॅनेजमेंट तुम्ही डिप्लॉय केलं नसेल तर ते गॅमलिंगमध्येच कन्सिडर होतं. आणि खूप सारे लोक असतात की ते ओव्हरनाईटमध्ये मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन प्रेडिक्ट करतात, की ते मुश्किल आहे प्रेडिक्ट करणं, कोणालाही जमणार नाही आहे. 99.9% ते जमत नाही, कारण की ते न्यूज बेसवरती असतं आणि उद्या मार्केट काय ओपन होणार आहे, मोठा गॅप अप किंवा मोठा गॅप डाऊन हे कधीही प्रेडिक्ट करता येणार नाही आहे. आणि तरी देखील खूप सारे जे ट्रेडर असतात ते PTST करतात का, तर ओव्हरनाईटमध्ये मोठा मोमेंटम कॅप्चर करायला मिळेल म्हणून. तर त्याच्यामध्ये कुठली रिस्क मॅनेजमेंट नसते, त्याच्यामध्ये कुठलाही SL नसतो, त्याच्यामध्ये कुठलीच गोष्ट रूल्सनुसार फॉलो होत नाही. त्याच्यामुळे वारंवार मी तुम्हाला सांगत आलेलो आहे की कुठलीही ओव्हरनाईट पोझिशन जर तुम्ही कॅरी करत असाल तर तिकडे रिस्क मॅनेजमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर रिस्क मॅनेजवरती काम करणार नसेल तर हे मार्केट तुमच्यासाठी नाही आहे. तुम्ही जर पोझिशन सायझिंगवरती काम करणार नसेल तर हे मार्केट तुम्हाला कधीही उचलून बाहेर फेकणार आहे. ओके, सो जितकं मार्केट शिकणं इम्पॉर्टंट आहे तितकंच मार्केटचे रूल्स फॉलो करणं देखील इम्पॉर्टंट आहे. त्याच्यापेक्षाही जास्त जरी म्हणलं तरी हरकत नाही. आणि कधीही लक्ष ठेवा, तुमचं कॅपिटल किती आहे, त्या कॅपिटलनुसार तुम्ही तुमची पर्सेंटेज वाईज रिस्क मॅनेजमेंट करू शकता. बाकी पूर्णतः तुमची मर्जी आहे, कॅपिटल तुमचं आहे, माइंड तुमचं आहे, डिसिजन तुमचे आहेत. आता ओव्हरऑल मार्केट जर बघितलं तर खूप हजार पॉईंट बुलिश जाणार असे खूप मेसेज होते, परंतु अडकलं ते 100 पॉईंटवरतीच. हरकत नाही आहे. जी प्राइस ॲक्शन झालेली आहे ती देखील एक इम्पॉर्टंट प्राइस ॲक्शन क्रिएट केलेली आहे. मग ती निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, 3 इंडेक्समध्ये. आणि उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, सेन्सेक्सची मंथली एक्सपायरी आहे. त्याच्यामुळे एक इंटरेस्टिंग डे आपल्याला बघायला मिळू शकतो. त्यामुळे निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये करणार आहोत. त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की खूप काही यातनं आपल्याला शिकायला मिळणार आहे. प्राइस ॲक्शन कशी रीड करायची आहे, लेवल कशा ड्रॉ करायचे, ते कुठला सेटअप तयार होतोय, काय प्राइस ॲक्शन क्रिएट होते, जिकडनं ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन कुठनं बघायला मिळू शकतो, ह्या तिन्ही इंडेक्समध्ये आपण व्यवस्थित डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा
आणि व्हिडिओ नाही आवडला डिसलाईक करा, का नाही आवडला ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपण 50,000 सबस्क्रायबरचा आकडा गाठण्याच्या अगदी जवळ आलेलो आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून विनंती आहे तुम्हाला की सबस्क्राईब नक्की करा. 1 सेकंड व्हिडिओ पॉज करा, सबस्क्राईब करा आणि त्याच्यानंतर कंटिन्यू करा. ओके. 70% लोक विदाऊट सबस्क्राईब करता व्हिडिओ बघत आहेत. तर त्यांनी जर थोडंसं इंटरेस्ट घेतला सबस्क्राईब करायला तर नक्की आपले 50,000 कंप्लीट होतील सबस्क्रायबर या मंथमध्ये किंवा नेक्स्ट मंथमध्ये. ओके. चला सुरुवात करूया. आता इकडे बघा, निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट तुमच्यासमोर ओपन केलेला आहे. ओके. मार्केटने काय केलं, गॅप अप ओपन झाला, इनसाइड कॅन्डल तयार केली, इनसाइड कॅन्डल फेलियर झाला. आज इकडे जर बघितलं तर फेलियर झाला. इनसाइड कॅन्डल नंतर मार्केटने वरती क्लोजिंग दिली, परंतु तिकडनं सडनली मार्केट खाली आलं. म्हणजे काय झालं, इनसाइड कॅन्डल सेटअप होतो तो आज काय फेल झालेला आहे. तर रिस्क टू रिवॉर्डनुसार जिकडे तुमचं एस एल असेल तिकडे ते एस एल फॉलो करावं लागले असतील जर तुम्ही सेटअपनुसार व्ह्यू प्लॅन करत असाल तर. बाकी तुम्ही जर प्राइस ॲक्शननुसार बघत असाल तर इकडे बघा, इकडे देखील प्राइस ॲक्शननुसार देखील इकडे फेलियर आला होता. परंतु सेकंड अटेम्प्टमध्ये जर बघितलं तर एक कप अँड हँडल प्राइस ॲक्शन क्रिएट झाली होती. कप अँड हँडलचा ब्रेकआउट आला आणि कुठपर्यंत गेला तो 25,000 पर्यंत. म्हणजे 25,010 आपण जी लेवल डिस्कशन केली होती ॲनालिस्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत गेला. हरकत नाही, एकदम व्यवस्थितरित्या मोमेंटम देऊन गेला. तर कॅप्चर करण्याचा लायकीचा फक्त हाच मोमेंटम होता. बाकी कुठेही मार्केटमध्ये कुठलीही अपॉर्च्युनिटी इतकी व्यवस्थित नव्हती. सेलिंग साईडला जर बघितलं तर सेलिंग साईड आपण 24,850ची लेवल डिस्कशन केली होती. लेवल ब्रेकच झाले आणि त्याच्यामुळे सेलिंगची कुठली अपॉर्च्युनिटी ओपन झालेली नाही. ओके. आता काहीशा लेवल इकडे चेंजेस करतोय. इम्पॉर्टंट लेवल्स आहेत, काळजीपूर्वक बघा. काही लेवल आपण इकडे मार्क केलेलं आहे. सेलिंगच्या साईडला नो ट्रेडिंग झोन देखील मार्क केलेला आहे. तर समजून घ्या काय केलं आपण इकडे. आजचा जो इंट्राडे हाय आहे त्याला आपण मार्क केले. तो आसपास जवळ बघितला तर 25,010च्या आसपास आहे, जो की आपला आजचा फर्स्ट लेवल होती बुलिश साईडची. सपोर्ट जर बघितला तर आपण सपोर्ट इकडे मार्क केलाय 24,940. आता आपण म्हणजे मनाने मार्क केलाय का नाही. इकडे इम्पॉर्टंट मल्टिपल टाइम रिजेक्शन घेतलं होतं. आज जर बघितलं तर या लेवलवरती ब्रेकआउट देऊन छोटासा पुलबॅक घेऊन त्याच लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम दाखवलं होता, जी की लेवल आहे 24,940. टेक्निकल सपोर्ट आहे हा. तर हा आपण मार्क केला आहे 24,940. 25,010च्या आसपास इकडे आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स बघायला मिळते. आणि इकडे जर बघितलं तर एक ट्रेंड लाईन देखील अशा पद्धतीने आहे. आता चार्टचा जर आपण ओव्हरऑल विचार केला, चार्टचा जर आपण ओव्हरऑल विचार केला तर काय बघायला मिळेल, इकडे ट्रेंड लाईन होती ती ब्रेक केली, खाली आलं, एक इम्पल्स वेव्ह क्रिएट झाली, एक करेक्टिव्ह वेव्ह क्रिएट झाली आणि इकडे अशा पद्धतीने एक चॅनल क्रिएट झालेलं आहे. ओके. ओव्हरऑल जर बघितलं तर चॅनल किती चांगल्या पद्धतीने चाललंय बघा. ओके. अशा पद्धतीने चॅनल चाललंय. आता इकडे एक अशा पद्धतीने एक ट्रेंड लाईन देखील आहे आणि बेसिकली चॅनलची ट्रेंड लाईन आहे. आता हाय पॉसिबिलिटी काय आहे की हा जो सपोर्ट आहे जो आपण मार्क केला आहे 24,940चा, हा जर ब्रेक होतोय तर आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम इकडे बघायला मिळू शकतो. जो आज बुलिश मोमेंटम आलाय तो आपल्याला सेलिंगमध्ये कन्वर्ट होताना दिसू शकतो. कुठल्या लेवलच्या नंतर 24,940. बिकॉज हा एक सपोर्ट आहे, तो सपोर्ट ब्रेक होतोय तर आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटम निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो. ओके. आणि त्याच्यासाठीच आपण काय केलं, इकडे अशा पद्धतीने लेवल मार्क केलेले आहेत. ओके. सो ओव्हरऑल तुम्हाला व्ह्यू समजला असेल अशा पद्धतीने झालेला आहे. 24,940ची जर लेवल ब्रेक होती तर मग डाऊन साईडला मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आजचा लो म्हणजे 24,900 ही फर्स्ट मोमेंटम. सेकंड मोमेंटम कालचा इंट्राडे लो, कालचा म्हणजे शुक्रवारचा. ओके.
24,000 लास्ट ट्रेडिंग सेशनचा लो, 24,858 ही एक लेवल बघायला मिळते आणि त्याच्यानंतर थर्ड लेवल जी आहे 24,832. तर ही तिसरी लेवल आहे, जेणेकरून आपल्याला एक डाऊन साईड मोमेंटम निफ्टीमध्ये कधी ज्यावेळी 24,940 हा जो इम्पॉर्टंट सपोर्ट आहे हा ब्रेक झाल्याची एक पॉसिबिलिटी वाढते की एक नेगेटिव्ह साईडला आपल्याला निफ्टीमध्ये मोमेंटम पाहायला मिळू शकतो. तर या लेवल ज्या आहेत या नोट करून ठेवू शकता. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला क्लिअरली आजचा इंट्राडे हाय आणि एक राऊंड लेवल म्हणजे 25,000ची राऊंड लेवल आहे. त्याच लेवलवरती आजचा इंट्राडे आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर ही एक ब्रेकआउट लेवल होती, म्हणजे 25,010 25,015 ही एक अशी लेवल आहे जिकडनं जर तुम्ही जर नीट बघितलं तर ही जर लेवल अशी पद्धतीने ब्रेक झाली तर आपल्याला एक कप अँड हँडल पॅटर्न बघायला मिळतो. आणि त्या प्राइस ॲक्शननुसार जर बघितलं तर 25,010 25,015ची जर लेवल ब्रेक होते तर एक 2 टार्गेट आपल्याला ओपन होताना दिसतं. ते इकडे मी छोटीशी लेवल आणखी एक ॲड करायचं ट्राय करतोय बिकॉज थोडंसं सेफर साईड राहण्यासाठी. ओके, तो बघितलं तर 25,012 25,066 फर्स्ट लेवल, 25,100च्या आसपास एक सेकंड रेजिस्टन्स आहे, याला आपण सेकंड लेवल कन्सिडर करू शकतो. आणि 25,140 थर्ड रेजिस्टन्स आहे. तर या 3 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळू शकतात. सो रेंज काय क्रिएट झाली आहे 25,012 24,940 साधारण जर बघितलं तर 60 ते 65 पॉईंटची नो ट्रेडिंग झोनची रेंज तयार झाली. आता इम्पॅक्ट जर बघितलं तर उद्या काय आहे, सेन्सेक्स एक्सपायरी आहे आणि तुम्हाला माहिती आहे, बऱ्यापैकी माहिती असेल लोकांना की निफ्टी आणि सेन्सेक्स हे मिरर कॉपी आहे. म्हणजे जसं निफ्टी चालतो बऱ्यापैकी तसा सेन्सेक्स चालतो. आता सेन्सेक्स जर एक्सपायरीमुळे जर थोडासा कन्सोलिडेशनमध्ये राहिला किंवा थोडासा साईडवेज जर राहिला तर निफ्टी देखील ही जी रेंज क्रिएट झाली या रेंजमध्ये आपल्याला थोडासा साईडवेज होताना दिसू शकतो. बेसिकली या लेवलमध्ये तो कन्सोलिडेशन करू शकतो, याची पॉसिबिलिटी वाढते. आता या पॉसिबिलिटीमध्ये काय होतं की जेव्हा आपण एका कन्सोलिडेशन झोनमध्ये जर एंट्री प्लॅन करायला जातो किंवा एखादा व्ह्यू शोधतो तो खूप अवघड असतो आणि तिकडे मॅक्सिमम ट्रेड हे फसण्याचे चान्सेस असतात. त्याच्यामुळे काय आहे की जोपर्यंत नो ट्रेडिंग झोन व्यवस्थितरित्या विथ प्राइस ॲक्शन ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी खूप कमी असणार आहे. ओके, सो इग्नोर केलं तर जास्त कम्फर्टेबल राहायला मिळू शकतं आपल्याला मार्केटमध्ये. परंतु जर झोनमध्ये एक झोन असा क्रिएट झाला की त्या झोनमध्ये हाय पॉसिबिलिटी आहे की मार्केट थोडंसं कन्सोलिडेशन करू शकतं, तर तिकडे आपल्याला रिस्क फॅक्टर हाय होतो, आपल्याला एस-सेल जाण्याची पॉसिबिलिटी हाय होती. सो आय होप तुम्हाला निफ्टीच्या बुलिश साईडच्या डाऊन साईडच्या नो ट्रेडिंग झोन विथ प्राइस ॲक्शन लेवल व्यवस्थितरित्या समजले असणार आहे. ओके, आता निफ्टीचे डिस्कशन झाले म्हणजे जायचा विषय नाही, व्हिडिओ सोडून जायचं नाही. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सची एक्सपायरी देखील लेवल्स बाकी आहेत, त्या पूर्ण बघितल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही. का तर खूप इम्पॉर्टंट गोष्टी देखील तिकडे प्राइस ॲक्शन बनलेल्या आहेत, ते देखील आपण डिस्कशन करणार आहोत. ओके, चला बँक निफ्टीला ओपन करूया. काय केले बघा बँक निफ्टीने, फक्त गटांगळ्या खाल्ल्या. ते मी का असं बोलतोय गटांगळ्या खाल्ल्यात, इकडे ओपन झाला, इकडे हाय लावला, परत तो सपोर्ट केला आणि त्याच म्हणजे ही जी रेंज आहे या रेंजमध्ये फक्त कन्सोलिडेशन करत राहिलं आहे. आणि आपण बऱ्यापैकी नो ट्रेडिंग झोन ठेवलं होता बिकॉज याच्यामध्ये प्राइस ॲक्शन जी होती ती क्लिअर नव्हती. कारण की इकडे देखील खूप वेळा इकडे कन्सोलिडेशनमध्ये होता, आज काही केलं नाही, तेच कंटिन्युएशन ठेवले. आता हाय पॉसिबिलिटी की ही आणि ही जी लेवल आपण डिस्कशन केली होती लास्ट ॲनालिसिसमध्ये ती ॲज इट इज राहू शकते म्हणजे की ती लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत अपॉर्च्युनिटी खूप कमी आहे. ओके, बाकी ही जी रेंज आहे 2 दिवस मार्केट ऑलमोस्ट इकडची 50% आणि या लेवलचं जवळजवळ पूर्ण दिवसच. ओके, मार्केटने काय केलं की त्या झोनमध्ये कन्सोलिडेशन केले. सो जोपर्यंत हा झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत ज्या लेवल आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं त्या ॲज इट इज राहिलेल्या आहेत. म्हणजे जर बघितलं 55,200 फर्स्ट लेवल, 55,600 सेकंड लेवल, 55,700 थर्ड लेवल. डाऊन साईडला जर बघितलं तर 55,000चा इम्पॉर्टंट सपोर्ट आहे. हा सपोर्ट जर ब्रेक होतो तर आपल्याला एक डाऊन साईड लेवल बघायला मिळेल. आता इतका हा स्लो आहे तर इकडे एक लेवल आपल्याला ॲड केली तर काही जास्त वेगळं होणार नाही.
तर आपण इकडे एक लेवल ॲड करायचा प्रयत्न करूया. ओके, ही एक लेवल आहे जेणेकरून आपल्याला काय रिस्क थोडीशी कमी करता येईल. ओके, डाऊन साईडला जर बघा आपण एक लेवल एक्स्ट्रा ॲड केली आहे. 55,000ची जी राउंड लेवल आहे ती जर ब्रेक होतीये. ओके, सो डाऊन साईडला एक मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो 54,800, 54,650 आणि 54,397. बेसिकली 54,400ची लेवल ओपन होती निगेटिव्ह साईडला. नो ट्रेडिंग झोन ॲज इट इज तो थोडासा मोठा आहे, हरकत नाही. ओके, हरकत नाही आहे. बाकी रेजिस्टन्स, सपोर्ट, कन्सोलिडेशन आज पण लास्ट ॲनालिसिस लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये पण हाय पॉसिबिलिटी आहे की हा जर या झोनमध्ये राहिला तर हा उद्या देखील या झोनमध्ये जर क्लोज झाला तर काही मोठी गोष्ट वाटायला नको, जर सेन्सेक्समध्ये वादळ नाही आलं तर. ओके, सो या पद्धतीने जास्त काही चेंजेस झालेले नाही. लेवल फक्त एक लेवल ॲड केलेली आहे. बाकी सगळ्या लेवल ज्या लास्ट ॲनालिसिस व्हिडिओमध्ये डिस्कशन केलं होतं त्याच होत्या. सो ॲज इट इज लेवल आहे, त्यामुळे तुम्ही तिकडे मार्क करून ठेवू शकता तुमच्या चार्टवरती. ओके, आता जाऊया आपण सेन्सेक्समध्ये. बेसिकली जर बघायला गेलं त्याचा उद्या बड्डे आहे, वीकली बड्डे आपण म्हणू शकतो याला. आता याने पण बघा थोडंसं इकडे इन्साइड कॅन्डल तयार केली, इकडे ट्रॅप केलं, परंतु सेकंड हाफमध्ये जर बघितलं तर इकडे लेवल ब्रेक केला आणि मोमेंटम देऊन गेला. ओके, सो मला खूप साऱ्या मित्रांना टेलिग्राम तुम्ही जॉईन केलं असेल तर तिकडे याची एक्सपायरी पोझिशन मी त्याचा अपडेट दिला होता. आता ती हेजिंग पोझिशन आहे आणि ती स्पेशली एक्सपायरीच्या आदल्या दिवशी डिप्लॉय केली जाते आणि त्याच्यामध्ये काय आहे की लो रिस्क हाय रिवॉर्ड असतं, जेणेकरून काय आहे की रिस्क एकदम लोवरती आहे आणि रिवॉर्ड मार्केटने जर मोठा मोमेंटम केला तर तो मोमेंटममध्ये तिकडनं आपल्याला तो ट्रेड चांगले रिटर्न देऊ शकतो. परंतु जरी साईडवेज राहिला किंवा एका डायरेक्शनमध्ये गेला तर त्याच्यामध्ये लो रिस्क असल्यामुळे इतकं काही मोठं तिकडे काही वेगळं होण्याची गोष्ट नाही, कारण की ती एक्सपायरी पोझिशन आहे. आणि काही लोकांना समजली असेल, काही मित्रांना नसेल समजली, इतका विचार करू नका. फक्त काय झालं की आज ती पोझिशन मॉर्निंगला डिप्लॉय करायची होती, परंतु काही कारणास्तव बिझी असल्यामुळे ती डे एंडला डिप्लॉय करायला लागली. साधारण 3:15ला डिप्लॉय झाली ती. ओके, सो त्याच्यामुळे त्याच्यातली जो थीटा डीके होता तो नाही करता आला, परंतु ठीक आहे, उद्या बघूया आणि त्याचा अपडेट देखील मी देईल. आता ती फक्त इन्फॉर्मेशनसाठी मी तुमच्यासोबत शेअर केली, त्याला कॉपी करू नका किंवा तसं काही करायला जाऊ नका. त्याच्यामध्ये रिस्क वेगवेगळ्या पद्धतीने मॅनेज केलेले असते आणि तर तुम्ही बिगिनर असाल तर ते तुम्हाला जमणं थोडंसं कठीण आहे. ओके, सो फक्त एक इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्यासोबत शेअर केलेली असते, कारण की जी गोष्ट माहीत नाही आपल्याला आणि ती जर आपण करायला गेलो तर ती खूप मोठ्या तोट्यात नेऊ शकते आपल्याला. त्याच्यामुळे थोडंसं इन्फॉर्मेशन घ्या, थोडंसं शिका, थोडंसं एक्सपिरियन्स गेन करा. हळूहळू आपण ती देखील सिरीज घेऊया ऑप्शन सेलिंगची. ओके, मी करतोय ट्राय की काही ना काही ऑप्शन सेलिंगवरती तुम्हाला नॉलेज द्यायचा प्रयत्न करू, किंवा ज्याच्याकडे बऱ्यापैकी कॅपिटल आहे त्याला त्यातनं काही ना काही छोटे मोठे रिटर्न काढता येऊ शकतात. ओके, थोडंसं निवांत वेमध्ये. बाकी ॲनालिसिस बघत जावा, आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा. चला कंटिन्यू करूया. इकडे बऱ्यापैकी आणि तिकडे पण आपल्याला बघायला मिळते की एक चॅनल क्रिएट झाले, म्हणजे सगळ्या लेवल आता एकदम रिमूव्ह करतोय. रिमूव्ह आपण फ्रेश लेवल ड्रॉ करूया. चला, हरकत नाही, कंटाळा करण्यासारखं काही नाही. इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक चॅनल क्रिएट झालेला आहे. ओके, साधारण ए आणि बीच्या मध्येच आहे, म्हणजे ए ग्रेड किंवा बी ग्रेडच्या एकदम बऱ्यापैकी ए ग्रेडमध्ये आपण याला कन्सिडर करू शकतो. आता हे ग्रेड वगैरे काय आहे हे सगळं मी प्राइज ॲक्शन आणि सेटअपच्या सिलेबसमध्ये डिस्कशन केलेलं आहे व्यवस्थितरित्या. मोठमोठे व्हिडिओ तिकडे डिटेल्समध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर इच्छा असेल तर एकदा नक्की चेक करू शकता. ओके, तर अप्पर लाईन, मिडल लाईन आणि लोअर लाईन याच्यामध्ये जर बघितलं तर रिस्पेक्ट किती दाखवतोय बघा मार्केट या आपल्या चॅनलची. ओके, आपलं म्हणजे आता बनला आहे तो, त्याच्यामुळे आपण डिस्कशन करतोय. बाकी इकडे जर बघितलं तर हा जो मोमेंटम आहे याची पॉसिबिलिटी काय आहे की हा इकडनं आलेला आहे. माणसं की सर इकडे चॅनल झालं म्हणजे इकडे काय सांगताय? हां, इकडे काय सांगतोय तर हा एक इम्पल्सिव्ह वेव्ह आहे, ही एक करेक्टिव्ह वेव्ह आहे. हा बुलिश मोमेंटम नाही आहे. हा बुलिश मोमेंटम नाही. ज्यावेळेस मार्केटमध्ये बुल रन चालू होतं त्याच्यानंतर मार्केट डाऊन साईडला यायला लागतं, त्यावेळेस मार्केट फास्ट डाऊन येतं
आणि परत काय करतं, एक चॅनल क्रिएट करतं आणि चॅनलमध्ये काय होतं, एक पुलबॅक देतं. म्हणजे ही इम्पल्सिव्ह वेव्ह झाली होती आणि ही करेक्टिव्ह वेव्ह होती. तर हे मार्केटचं नेचर आहे, हे प्राइस ॲक्शनचं नेचर आहे. तर आता हाय पॉसिबिलिटी काय आहे, की जिकडनं आपल्याला व्यवस्थित रिस्क टू रिवॉर्ड रेशो बघायला मिळू शकतो. हाय पॉसिबिलिटी हा जर वरती गेला तर याच्यामध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो इतका फेवरेबल नाही आहे. आता गेला तर जाऊ द्या, गेला तर ढगात जायचे तरी जाऊ द्या, कारण की आपला तो सेटअपमध्ये बसत नाही, प्राइस ॲक्शनच्या गणिताच्या बाहेर जातोय. सो त्याला सोडून दिलं तर जास्त बेटर राहील. परंतु आपण त्याच्यासाठी देखील काही लेवल आपण डिस्कशन करणार आहोत बुलिश साईडला. परंतु रिस्क टू रिवॉर्ड रेशो एक्सपायरीमध्ये जर सेन्सेक्सनी जर हा सपोर्ट ब्रेक करतोय, जो की आपण डिस्कशन करणारच आहोत लेवल मार्क झाल्यावरती, तर एक डाऊन साईड आपल्याला जसा हा फास्ट मोमेंटम आला होता, तसं परत इकडे आपल्याला एक फास्ट मोमेंटम बघायला मिळू शकतो. टपाटप खाली येताना दिसू शकतो. ओके. आता जरी इकडे टपाटप खाली येताना आता आपण डिस्कशन करतोय, याचा अर्थ घरदार विकून लगेच पुढे घेऊन बसायचंय का? नाही. कितीही आपल्याला माहिती असेल, मार्केट काय करू शकतं, काय नाही करू शकत आणि एकदम तुमचा आवडता जो सेटअप आहे, तो जरी तयार झाला, तरी पण कधीही कुठलाही ट्रेड प्लॅन करण्या अगोदर त्याचा एस-एल, त्याची पोझिशन सायझिंग, रिस्क टू रिवॉर्ड रेशो, ह्या सगळ्या गोष्टी, रूल्स, ओके, तुमचं माइंडसेट, सायकोलॉजी, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट असणार आहे. ते एकदम सुंदर सेटअप तयार झाला आहे आणि काय तुमचं लक्ष तिसरीकडेच आहे आणि पोझिशन सायझिंग देखील आवच्या गाव आहे. आणि काय होतं की सुंदर सेटअप तयार झालं म्हणजे असं नाही ना की इकडनं लेवल ब्रेक झाले ना, तुम्ही जिकडे प्लॅन करता तिथनं लगेच खालेलं असं नाही ना. आता जर हेवी क्वांटिटी टाकली आणि हा जर 7-8 पॉईंट जर थोडासा पुलबॅकसाठी गेला आणि त्या पुलबॅकमध्ये जर तुम्हाला हेवी रेड दिसायला लागलं सगळं तुमचं कॅपिटल, तर तुम्ही तिकडनं पळून जाणार आहे आणि नंतर हा पळणार. त्याच्यामुळे कधीही रूल्सनुसार जर तुम्ही विचार करत असाल, जर तुम्ही मार्केटला रूल्सनुसार फॉलो करत असाल, तर जर्नी आहे ती तुमची लांबपर्यंत जाईल. नाही तर मग इकडनंच आपल्याला माघार घ्यावी लागणार आहे. ओके. तर वारंवार मी तुम्हाला सांगत असतो की रूल्स, 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 रूल्स ओरडत असतो. तर त्याचं मुख्य कारण आहे की तुम्ही आता नादान नाहीच आहे मार्केटमध्ये. खूप मित्र आहेत जे बऱ्यापैकी एक्सपिरियन्स आहे, खूप नवीन आहेत, त्यांना देखील समजलं असेल. पण एकदमच आज नवखाच आहे, म्हणजे काल परवा जॉईन झालाय ॲनालिसिससाठी किंवा मार्केटमध्येच एंट्री काल परवा केली, तर त्याने थोडंसं लक्ष ठेवा रूल्सवरती. ओके. बरं, आता आपण इकडे काही लेवल इकडे मार्क करतोय, त्या फक्त समजून घ्या. तर डिलीट करूया आणि एक्सपायरी आहे ह्या साहेबांची सेन्सेक्सच्या, तर थोडंसं याला आपण वेळ देऊया, थोडंसं गोंजारू मिंजारू आणि काय बनते ते लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करूया. ओके. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक नक्की करत जा. घ्या. वरती गेलाय इम्पल्सिव्ह तुम्हाला दाखवलं, प्राइस ॲक्शन अशी झालेली आहे. हा सपोर्ट इम्पॉर्टंट आहे. कुठला आहे सपोर्ट? तो 81,550. ही लेवल जर ब्रेक होती तर फर्स्ट लेवल, सेकंड लेवल, थर्ड लेवल ओपन होतं ते 81,400, 81,287 आणि 81,173. या काही लेवल आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळू शकतात. ते रिस्क टू रिवॉर्ड रेशो जो बघितला तर सेलिंग साईडला जास्त कम्फर्टेबल आहे. याचा अर्थ बुलिश साईडला मार्केट जाणारच नाही का? नाही, असं नसतं. आपल्याला मार्केटचा कधीही न्यूट्रलचा विचार करायचा असतो. न्यूट्रल, आपण कुठल्याही एका साईडला बसू शकत नाही. आपण ॲज अ इंट्राडे ट्रेडर जर बघितलं तर आपल्याला दोन्ही साईडचे लेवल, दोन्ही साईडची प्राइस ॲक्शन लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा त्याचा विचार करणं गरजेचं आहे. तर 81,800 आजचा इंट्राडे हाय आहे. बघा, एकदम कट टू कट राउंड लेवलवरती इंट्राडे हाय आहे. आता हा जर हाय ब्रेक होतोय तर काय लेवल ओपन होतं ते? तर या लेवलवरती एक रेझिस्टन्स आहे. या लेवलवरती एक रेझिस्टन्स आहे आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेझिस्टन्स आहे. ओके. आता इकडनं जर असं राउंडिंग केला आणि छोटंसं जर अशा पद्धतीने काहीसा बुलिश पॅटर्न क्रिएट झाला, तर 81,800 वरती काय लेवल बनते फर्स्ट? 81,930.
सेकंड जर बघितलं तर 82,040 आणि थर्ड जर बघितलं तर 82,150. या काही 3 लेवल आहेत, या आपल्याला बघायला मिळू शकतं ते. ओके. सो आज मार्केट जर बघितलं तर मार्केट गॅप अप होऊन परत इंट्राडेचा हाय ब्रेक करून मार्केट वर गेलं आणि क्लोजिंग देखील थोडी पॉझिटिव्ह साईडला केलेली आहे. मग ती निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो. बँक निफ्टी गडमडला त्याला तो साईडवेजच गेला आणि त्याची क्लोजिंग रेडमध्ये देखील आहे. म्हणजे जिथे ओपन झाला होता त्याच लेवलवरती क्लोजिंग आहे. इतकं काही मोठी मोमेंटम दिली नाही. परंतु उद्या जर सेन्सेक्सची एक्सपायर आहे तर त्याच्यामध्ये जर चार्ट जर आपण रीड केला तर बघितलं निफ्टी आणि बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचे, त्याच्यामध्ये 2 चार्ट म्हणजे निफ्टी आणि सेन्सेक्सची जर प्राइस ॲक्शन बघितलं तर ती काहीशी सोपी आहे. जर मार्केटने जर सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट आपल्याला एक बऱ्यापैकी निगेटिव्ह मोमेंटम दाखवू शकते. मार्केट बरोबर सांगते. ती प्राइस ॲक्शन थोडी सोपी आहे. बँक निफ्टीची प्राइस ॲक्शन थोडीशी कन्फ्युजनमध्ये आहे. त्यामुळे जे लोक बँक निफ्टीला ट्रॅक करतात थोडंसं उद्या त्यांनी बँक निफ्टीच्या बाहेर येऊन निफ्टी आणि सेन्सेक्सचा जर विचार केला तर मे बी थोडंसं त्यांना व्यवस्थितरित्या अपॉर्च्युनिटी बघायला मिळू शकते. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स एक्सपायरीचे लेवल व्यवस्थितरित्या समजले असतील. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, ॲनालिसिस जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत, मैत्रिणींपर्यंत, जे लोक मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत अशा मित्रांपर्यंत शेअर नक्की करू शकता. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.